क्रिकेट संघ त्यांना माहीतच आहे की दोन संघांनी आज या स्पर्धेमध्ये पात्रता फेरीमध्ये खऱ्या अर्थाने दाखल झालेले आहेत. दोन बक्षिसं आज त्यांच्या गावात जाणार आहेत. चला मैदानामध्ये कृष्णा बघा बैलगाडा शर्यत आणि निश्चित स्वरूपात त्यानंतर विथ क्रिकेट म्हणजे त्याबरोबर क्रिकेट सुद्धा खेळण्याचं त्यांना खूप मोठी आवड आहे. मैदानामध्ये पंच आपण पाहतो फिजिकल फिटनेस बघा राजेश सुद्धा सांगताना दुपारच्या सत्रामध्ये त्याही एकदम दक्षम काम केला सक्षम काम केला खऱ्या अर्थाने. फिटनेस बघा फिजिकल फिटनेस त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. पंचांची भूमिका आरबी ब्रदर मैदानात खऱ्या अर्थाने कामी सक्षम त्यांचं प्रत्येक कामामध्ये दक्षता घेत असतात. काम दक्षम चला मैदानामध्ये कामालाही एकदम दक्षम विकेटवर आपण पाहतो लक्ष केंद्रित करत असतात. चला आज त्यांचं सांगणं निश्चित स्वरूपात शांडीला माहीत आहे. इथे संपूर्ण जे राजेश शेठ काथारा यांची संकल्पना आम्ही पाहतो मग समालोचक असतील गुणलेखक असेल साऊंड सिस्टीम डीजे मास्टर यांचं सर्वांचं जे मानधन आहे बघा फायनल मॅचला सुरुवात होण्यापूर्वी कम्प्लिटली ते नील करतात खऱ्या अर्थाने. म्हणजे ते फ्री होतात फ्रीडम एकदम स्वतंत्र. सीमेरेषेच्या आतमध्ये बघा आमचे आयोजक वैभव शेठ काथार आम्हाला ते सूचना देतात उजव्या बाजूला जे खेळाडू कक्ष आहे त्या कक्ष बाजूला जे सीमेरेषेच्या आतमध्ये प्रेक्षक बसलेले आहेत त्यांनी सीमेरेषेच्या बाहेर संपर्क साधावं. हो टू मंगेश पाटील. तर थँक्यू सो मच महागुरु. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. मॅच पाहायला मिळेल एका साईडला अथर्व गावदेवी कानपोली आणि त्याला फाईट करतोय तिरंगा दुंद्रे. पहिलाच बॉल गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आदेश मते हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. पहिला बॉल निर्धाव फेकला सलामीची जोडी खेळपट्टी वरती तुम्हाला पाहायला मिळेल. तिरंगा दुंद्रे टीमची सलामीची जोडी फलंदाज किशोर सिनाऱ्यानं प्रसन्न पाटील. पहिला पूर्वार्ध जिथे 18 चेंडूंचा खेळ बॅटिंग करत असताना तिरंगा दुंद्रे टीम किती धावेचा लक्ष सेट करेल. सेकंड बॉल वरती प्रहार केला आक्रमण केला फटका चांगला प्रॉपर बॅटच्या रडार मध्ये ऑन साइडला तडाखा फलंदाज किशोर सिनाऱ्याच्या बॅट मधून हा दमदार षटकार. की अगदी 18 बॉल मध्ये चांगला टार्गेट सेट करायचं त्याच्यामुळे प्रहार करण्यासाठी सध्या किशोर सिनारे हा स्क्रीनवरती तुम्ही बाबूशाह सर यांना देखील पाहिलं. तर 6 धावा धाव पुस्तकावरती पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा आदेश मते आणि आदेश मतेवरती सध्या प्रहार फलंदाज किशोर सिनारे करतोय. पुढचा बॉल वेगवान बॉल भन्नाट वेग पाहिलं अगदी वेगावरती स्वार होत असताना हा बॉल डिलिव्हर केला. षटकारानंतर बॅकअप जिथे हा निर्धाव चेंडू तुम्हाला खरं तर पाहायला मिळतं. पहिला षटक मार्ग असतं पहिला षटक म्हटलं तर अगदी महत्वाचं षटकांना त्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी सध्या आदेश मतीची पाहायला मिळतं. दुसऱ्या बॉलवरती जरूर षटकाला लगेच त्याचं उत्तर देत असताना तिसरा बॉल निर्धाव फेकला. समोर किशोर प्रहार केलाय ऑफ साइडला क्षेत्ररक्षक आहेत चेतन पाटील पकडला झेल संपला फलंदाज किशोर सिनारेचा खेळ हा पहिला धक्का लागेल बॅटिंग करत असताना तिरंगा दुंद्रे टीमला. ओव्हरमध्ये 2 चेंडूंचा खेळ बाकी ओव्हरमध्ये 2 चेंडूंचा खेळ बाकी. पुलटास बॉल आला ऑन द कार्पेटनं हा फटका चांगला फटका क्षेत्ररक्षकाला चकवा देत असताना डीपला बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू फरार होता. पहिल्याच बॉल वरती फलंदाज साहिल जलेच्या बॅट मधून चौकार. अगदी चांगलं संगीत ज्यांच्या नावाची स्पर्धा पाहतोय पनवेल तालुक्याचे भाग्य विधाते आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या नावाची स्पर्धा नामदार चषकाचे दमदार आयोजन. ओ परफेक्ट यॉर्कर यू मिस आय विल डेफिनेटली इट पर्नीचा डिस्ट्रॉय. त्रिफलाचीत फलंदाज बाद हा दुसरा धक्का तिरंगा दुंद्रे टीमला फलंदाज साहिल जले बॅक टू द पवेलियन.
खेळ समाप्त झाला. तर सध्या कॅश प्राइज तुम्ही पाहता अनेक सारे कॅश प्राइज आज तुम्हाला नक्कीच या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली. संघ डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करतोय तिरंगा दुंद्रे संघ. 2 विकेट गमावल्या. पहिली विकेट पाहिली तर किशोर सिनारे, त्याच्यानंतर शेवटच्या बॉलमध्ये विकेट गेली साई जलेची. आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाज प्रसन्न पाटील आणि ज्ञानेश्वर उसाटकर ही जोडी सध्या तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज दुसरा ट्रम्प कार्ड अथर्व 11 गावदेवी कानपोली टीमचा गोलंदाज करण पाटील हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. समोर प्रसन्न पहिलाच बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू झालाय. व्यवस्थित बॅटच्या रडारमध्ये आलं नाहीये. जिथे पहिल्या बॉलवरती तुम्हाला सिंगल पाहायला मिळतं. प्रत्येक डाव खूप महत्वाची आणि त्याच्यासाठी संघर्ष सध्या मैदानाच्या आतमध्ये करतं. बॅटिंग करत असताना तिरंगा दुंद्रे संघ एक धावेनं संघ जाऊन पोहोचला. टोटल 11 या आकड्यावरती स्ट्राईक रोटेट झाले आणि स्ट्राईक वरती फलंदाज ज्ञानेश्वर उसाटकर हा फलंदाज पाहता. प्रहार करावा लागेल. हवाई रॅकेटचा वापर मैदानावरती नक्कीच करावा लागेल. सध्या बॅटिंग करत असताना तिरंगा दुंद्रे टीमला. त्याच्यानंतर आमचे PSI रोशन शेठ कातार यांचे ते शुभागमन झालं. आपले हार्दिक स्वागत आहे. ऑफ साईडला पडका क्षेत्ररक्षक आहेत. उचलतील फेकतील. पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळतं. सिंगल डबलला प्राधान्य देण्याचं काम सध्या तिरंगा दुंद्रे टीमनं केल्यानं संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 12 या आकड्यावरती प्रहार करावा लागेल. एक चांगलं टार्गेट सेट करावा लागेल खरं तर दुंद्रे टीमला, कारण की समोर तेवढाच ताकदवर संघ अथर्व 11 गावदेवी कानपुरी टीम आहे. त्याच्यामुळे चांगलं टार्गेट सेट करणं गरजेचं आहे. ऑफसाईडला केलेला क्षेत्ररक्षक आहेत. एक्स्ट्रा कव्हरला उचलतील फेकतील. तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल मागील 3 बॉल 3 सिंगल पाहिल्या. अगदी चांगली गोलंदाजी करत करण पाटीलच्या माध्यमातून देखील आपण या मॅच मध्ये पाहतोय. पहिला षटक ज्या रीतीनं आदेश मधेनं फेकला त्याच्यानंतर करण पाटीलनं देखील चांगली कामगिरी सध्या कानपुरी टीमसाठी केली आहे. प्रहार करण्याचा प्रयत्न लेंथ लाईन चांगली आहे. अगदी फटका इथे मिस झाला. फलंदाज ज्ञानेश्वर उसाटकर आणि हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतं. धावसंख्या स्थिर आहे. टोटल 13 धावा धाव पुस्तकावरती खेळलेले डॉट चेंडू मॅच मध्ये भरपूर काही सांगून जातील. सध्या बॅटिंग करत असताना तिरंगा दुंद्रे टीमसाठी पुढचा बॉल अलाउन द कार्पेटने केलेला आहे. डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक आहेत. उचलतील फेकतील. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न केला. कलेक्टिंग झाली नाहीये. बॅकअप भरपूर चांगलं दिलं विलास पाटीलला. जिथे या बॉलवरती धावाल्या 2-2च्या मदतीनं संघ देखील पुढे सरकल्यानं संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला टोटल 15 या आकड्यावरती. मोठ्या पटक्या अद्याप आला नाही. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर एक षटकार एक चौकार जरूर पाहिलं. त्याच्यानंतर या षटकामध्ये अगदी चांगली गोलंदाजी करण पाटीलची राहिल्या. 5 बॉलमध्ये अवघ्या 5 धावा खर्च केल्या. पूर्णपणे प्रेशरमध्ये आलाय सध्या बॅटिंग करत असताना तिरंगा दुंद्रे संघ. शेवटचा अंतिम बॉल 15 या आकड्यावरती दुंद्रे संघ. गोलंदाज करण पाटील. अंतिम बॉल लावडा पिलो. अंतिम बॉल वरती LBW चा शिकार फलंदाज ज्ञानेश्वर उसाटकर. हा तिसरा धक्का तिरंगा दुंद्रे टीमला. दुसऱ्या षटकाचा खेळ झाले समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला टोटल 15 या आकड्यावरती. तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. टोटल 15 धावा धाव पुस्तकावरती. आता बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज चेतन पाटील आला आणि चेतन पाटीलसाठी कॅश प्राइज आहे. स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान यांच्या स्मरणार्थ केतन शेठ राम म्हात्रे, त्याच्यानंतर किरणदादा राम म्हात्रे यांच्याकडून करता चेतन पाटीलसाठी विकेट अटॅकसाठी तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. ते देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात. आपलं या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला टोटल 15 या आकड्यावरती. आता 6 बॉलमध्ये आक्रमण करावं लागेल. किमान 15 ते 20 धावा जोडणं या मॅच मध्ये खूप गरजेचं राहील. समोर एक ताकद खेळाडू प्रसन्न पाटील आणि तेवढा ताकदीचा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आलाय चेतन पाटील.
पहिला बॉल समोर प्रसन्न पाटील. पहिलाच बॉल अलाउन द कार्पेटना फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक आहे सिंगलला प्राधान्य. एकेरी दुहेरी धाबेनं भरणं दिलं जाताना संघ पुढे सरसावत असता हलवारपणे प्रवास करतो तिरंगा धुंद्रे संघ जाऊन पोहोचला. टोटल 16 या आकड्यावरती प्रहार करावा लागेल. सन्माननीय महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे सुनील तांडेल साहेबांचं इथे आगमन होत आहे. यावं व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. बघा बक्षीस वितरण सोहळ्याकरता उपस्थित राहिलेले आहेत. पुढचा बॉल वेगवान बॉल लाईन पाहावी लागेल. यस पंचांचा इशारा की व्हाईट बॉल अतिरिक्त धावी जोडली जाते. अतिरिक्त धावेनं संघ जाऊन पोहोचल्या. टोटल 17 या आकड्यावरती मोठ्या फटक्यांची प्रतीक्षा होत्या. समोर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज स्ट्राईक एंडवरती सार्थक पाटील हा फलंदाज तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. 5व्या क्रमांकासाठी सध्या मैदानाच्या आतमध्ये इन झाले सार्थक पाटील. पुढचा बॉल गोलंदाज चेतन. ओ इथे फर्निचर डिस्ट्रॉय केली. अजून एक दे धक्का फलंदाजी करत असताना तिरंगा धुंद्रे टीमला दिला. 4था विकेट मैदानातून बाहेर. विचार केला तर संघ 17 या आकड्यावरती काय गोलंदाजी करतोय चेतन पाटील. हॅट्रिक साठी आपण कॅश प्राइज देखील पाहिला. स्वर्गीय राम मात्रे प्रतिष्ठा यांच्या स्मरणार्थ किरण शेट मात्रे त्याच्यानंतर केतन शेट मात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज चेतन पाटीलला दिला जाईल. स्लोवर बॉल चेंज द स्पेस. ओ गतीमध्ये परिवर्तन केलं. चाणक्यरित्या गोलंदाजी करत असताना मॅच मध्ये चेतन पाटील सलगचा हा दुसरा धक्का दिला तिरंगा धुंद्रे टीमला. 5वी विकेट मैदानातून बाहेर. गोलंदाज चेतन पाटील आणि हॅट्रिक साठी कॅश प्राइज देखील आपण पाहतोय. स्वर्गीय राम मात्रे प्रतिष्ठान मात्रेपाडा अर्थात केतन शेट मात्रे असते किरण शेट मात्रे यांच्याकडून हा 1000 रुपयाचा कॅश प्राइज चेतन पाटीलला दिला जाईल. जर या बॉलवरती विकेट घेतली तर सलग 2 बॉल 2 धक्के दिल्या. टोटल 5 विकेट मैदानातून बाहेर गेल्या. त्यांना सध्या तिरंगा धुंद्रे संघ जाऊन पोहोचला. टोटल 17 या आकड्यावरती नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. करत 7व्या क्रमांकासाठी मिलन सिनारे हा फलंदाज. ऑन हॅट्रिक गोल्डन बॉल गोलंदाज तयार. ओ इथे लाऊड अपील हॅट्रिक संपादन करतोय. 1000 रुपयाचं कॅश प्राइज देखील इथे गोलंदाज चेतन पाटीलला दिला जाईल. सलगचा 3रा विकेट मैदानातून बाहेर होता आणि तब्बल 6वा विकेट खरं तर बॅटिंग करत असताना तिरंगा धुंद्रे टीमचा. गाडी तर निश्चित त्याला जबाबदार मात्र तीच व्यक्ती असणार आहे ज्याने रस्त्याच्या मध्ये गाडी उभी केलेली आहे. कृपया कुणी रस्त्याच्या मध्ये गाड्या उभ्या करू नका. 3 बॉल 3 विकेट. काय गोलंदाजी आहे चेतन पाटीलच्या माध्यमातून. स्लॉगरच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी जिथे पूर्णपणे बॅकफूट वरती ढकलला बॅटिंग करत असताना तिरंगा धुंद्रे टीमला. पुन्हा एकदा काय गोलंदाजी अचूक टप्प्यावरती भेदक मारा केला. सलगचा हा 4था बॉल निर्धाव फेकला. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला जिथे पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करतोय तिरंगा धुंद्रे. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे आणि अंतिम बॉलवरती किती धावा जोडल्या जातील. सध्या संघाची धावसंख्या पाहिली तर 17 या आकड्यावरती बॅटिंग करतोय तिरंगा धुंद्रे संघ. समोर फलंदाज पहिल्या स्ट्राईक एंडवरती हर्षल भगत तुम्ही स्ट्राईक एंडवरती पाहता.
अंतिम बॉल देखील डॉट आला. अशा रीतीनं पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग केली दुंद्रे टीमनं आणि टोटल 18 चेंडूंच्या अखेरीस 17 धावा जमा केला आणि सेकंड सत्रामध्ये लक्ष थर बैल मग गावदेवी कानपूर टीम समोर आहे. येणाऱ्या 18 बॉल मध्ये 18 धाब्यांचा प्रवास करायचा. सेकंड सत्रामध्ये आवाजामध्ये करूया फेरबदल. आवाज ऐकायला मिळाला आमचे साथी समालोचक, अर्थात ज्याचं आवाज आपण पुन्हा दिवसभर ऐकतो ते आमचे शेरो शायरी अंदाज बाबूशाह सर यांच्याकडे आपण जाऊया. तोपर्यंत ऐकूया डीजे नितीन याच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. संडे पालकर सर देखिए यहाँ पर चेहरे पे स्माइल है और हाथों पे मोबाइल है और चाल भी देखिए कितना तेरा रंग बल्ले बल्ले तेरी चाल बल्ले बल्ले। और उनके साथ देखिए सत्यवान कागड़े सर है। क्या जोड़ी है भाई यहाँ पर से, मानो के थार के अंदाज में होंगी धार। राजेश दादा कतार देखिए यहाँ पर निश्चित रूप से हम पार देखिए स्लो मोशन में हम देख सकते हैं यहाँ पर चेतन पाटिल देखिए आपके लिए जो यहाँ पर स्वर्गीय राम मात्रे प्रतिष्ठान यानी जिनकी यादों में देखिए उनके सुपुत्र किरण दादा मात्रे समाज सेवक है और केतन दादा मात्रे देखिए मात्रे पड़ा 1000 जमा हो चुका है कमेंट्री बॉक्स पर। और मैच के बाद है चलिए यहाँ पर टारगेट की बात करेंगे। 18 की जरूरत है। मुकाबला देखिए थोड़ा सा यहाँ पर है। चलिए यहाँ पर डीजे नितिन थोड़ा सा एंटरटेनमेंट लीजिए भाई, मुकाबला थोड़ा सा एक तरफा। चलिए कुछ मैदानाच्या बघा मैदानामध्ये फेरफटका मारत असताना रायगड क्रिकेट टेनिस क्रिकेट 40+ चे जिल्हा उपाध्यक्ष आहे आणि एक नामांकित युवा उद्योजक रविदादा भोईर कोलवाडे यांना पाहतो. त्यानंतर आमचे समालोचक मित्र प्रीतम पाटील. निश्चित स्वरूपात त्यांच्या संकल्पनेतून कमिंग सून 40+ रायगड ठाणे जिल्ह्यातील अनेक दिग्गज क्रिकेटर खेळताना आपण पाहणार आहोत. संजय काथारा शांततेचे प्रतीक 4994 यावं व्यासपीठावर स्वागत आहे. चलिए आणि संजय काथारा यांच्या वतीने आमदार चषक क्रिकेट स्पर्धेसाठी 4 बॉक्स चेंडू त्यांनी पुरस्कृत केलेले आहेत. त्यांचं जोरदार टाळ्यांच्या प्रतिसादामध्ये आपण स्वागत करूया. 4 बॉक्स चेंडू. क्या बात है। देखिए बात करेंगे महागुरु सर, 4 बॉल का बॉक्स है देखिए और निश्चित रूप से यहाँ पर सुधीर बता रहे हैं एक बॉक्स से देखिए 80 रुपया रहता है एक बॉल। कोई बात नहीं, देखिए एक बॉल 80 रुपया का, लेकिन इससे कपिल देव के ज़माने में जब वर्ल्ड कप खेला गया था तभी उस बॉल का कीमत 4000। चलिए थोड़ा समय चलते हैं यहाँ पर टीजे के पास है क्योंकि राजेश दादा कतार देखिए आकाश दादा पूरे देखिए उनके टीम ग्रुप है मौजूद है निश्चित रूप से यहाँ पर। चलिए बहुत बढ़िया। देखिए यहाँ पर राजेश दादा देखिए इस वक्त हम देख सकते हैं शाम का समय है, माहौल एकदम से शांत है। चलिए डीजे होने दे थोड़ा। राजेश का तराना है गाजता
पाटील सुधीर पाटील कानपुले यांच्या बंधू क्रिकेटचा आनंद घेत असताना कैलाश पाटील मनपूर्वक आपलं स्वागत आहे. चलिए चलेंगे मैच की तरफ भाई बहुत ज़्यादा कतार अभी देखिए हम देख सकते हैं और देखिए यहाँ पर इस वक्त स्क्रीन पर वो दृश्य देखा जा रहा है पर एमएलए साहब के हाथों से देखिए कल शाम के समय इसी वक्त देखिए बात करेंगे अभी तक देखिए 24 घंटा का समय भी हुआ नहीं जहाँ पर हाँ तो चलिए सामने जो फोर व्हीलर्स है यहाँ पर इको गाड़ी यहाँ पर जिसका यहाँ पर बल्लेबाज को थोड़ा दिक्कत हो रहा है. चलिए सामने जो इको गाड़ी है ड्राइवर से सैंडे पालकर सर मुझे लगता है हाथों में आपका रिमोट भी होना चाहिए था. देखिए आपके हाथों से गाड़ी जा रहा है. ग्रेट. हाँ सैंडे पालकर सर का इशारा देखिए खतरनाक. चलिए चलेंगे मैच की तरफ यहाँ पर क्योंकि समय भी काफी जा रहा है. अंपायर जानते हैं कि समय रहेगा तो यहाँ पर आगे का मैच भी 3 नंबर दिखेगा आपको क्योंकि इसके बाद देखिए निवालीपड़ा टीम जय हनुमान से 5वां मरतबा देखिए ट्रॉफी के घर में पहुंचे हैं. अब सेकंड सेमीफाइनल के लिए वो ओह तेज तरार देखिए प्रसन्न पाटिल अब शायद बल्लेबाजों से उतना बड़ा योगदान नहीं दिए अब गेंदबाजी में देना चाहेंगे लेकिन देखते हैं यहाँ से कहते ना दुश्मन को पहचानने के लिए उसके हथियार का पहचान भी होना बहुत जरूरी है. कमाल का गेंद किया कमाल का दृश्य बना यहाँ पर देखिए भाई दादा कथारा रोशन दादा कथारा देखिए और दिनेश सावंत सर भी देखिए हम देख सकते हैं यहाँ पर स्क्रीन पर लगातार दिखा जा रहा पर पूरी ट्रॉफी देखिए. चलिए ओपन में देखते हैं निश्चित रूप से मेडिटेक टीम दिनेश सावंत सर देखिए उनकी तरफ से यहाँ पर पूरा ट्रॉफी देखिए हम देख सकते हैं. बहुत बढ़िया देखिए क्राउड देखिए बड़ा अच्छा है मैदान के चारों तरफ है. प्रमोद दादा पाटिल देखिए बात करेंगे प्रदीप दादा पाटिल से खूब मेहनत देखिए यहाँ पर इस टूर्नामेंट में अच्छा योगदान साथ है इनका मिला है. पहले डे से हम फर्स्ट डे से देखते आ रहे हैं. चलिए यहाँ पर अपील है सैंडी पालकर से देखिए भाई सारा का टीम देखिए एक समय इनका सुपर 10 का मैच थोड़ा सा कठिन था लेकिन उसके बाद देखिए पीछे मुड़कर नहीं देखे. बहुत बढ़िया क्रिकेट रहा. सुबह सुबह देखिए माहौल क्या गर्मा गर्म बना था. तो चलिए अब थोड़ा सा चाहेंगे कि मुकाबले में भी जान आ जाए यहाँ पर क्योंकि अब देखिए समीकरण बदलता जा रहा है भाई. 15 गेंद देखिए रह गया और जीत के देखिए बात करेंगे 16 का जरूरत है. थोड़ा सा स्पीड अप कीजिएगा राजेश दादा निश्चित रूप से यहाँ पर जानते हैं कि 2 मैच इसके बाद भी रोहित पाटिल की बात करेंगे पहला 2 मैच में शांत थे लेकिन इसके बाद है बड़ी मैच के देखिए बड़े प्लेयर यहाँ पर दूसरा रन कंप्लीट करते हुए और यही तो मौका रहता है भाई जब कोई खिलाड़ी देखिए ओपन खेलता है बड़ा बड़ा लीग खेलता है जब आपके सामने आता है चेक किया जाएगा. देखिए तीसरे अंपायर सैंडी पालकर सर तीसरे अंपायर के यहाँ पर सहायता लिए हैं. सुनील टांडिल सर जुड़ेंगे यहाँ पर तीसरे अंपायर के रूप में. रामचंद्र दिघे डेरिवली यांचं इथे आगमन झालेलं आहे. आमचे संयोजन समितीचे प्रतिनिधी प्रदीप पाटील तुम्हाला स्टेजवर आमंत्रित करतात. यावं आपण आपलं स्वागत आहे. चलिए नट आउट है बहुत बड़ा नट आउट था लेकिन से सैंडी सर जानते हैं कि हमारी विभाग की टीम है. हाँ कहीं उन्हें ये ना लगे कि अंपायर आगे क्यों नहीं पहुंचे. सोमनाथ राव आमचे प्रमोद खांदेकर यांचे खासचे मित्र आहेत. आपण यावं व्यासपीठावर आपले स्वागत आहे. सैंडी पालकर सर इसलिए तो मैं कहता हूं कि खतरा हमें दुश्मनों से नहीं रहता है खतरा अपनों से रहता है क्योंकि गलती हमेशा अपनी खुद की टीम करते हैं तभी भोगतना पूरी टीम को पड़ता है. तो उसी तरह से चलिए प्रसन्न पाटिल तैयार है. पुल ने इस बार देखिए पल्ला घुमा यहाँ पर पॉइंट के फील्डर्स आउटफील्ड देखिए काफी तेज है. एक बार गेंद निकली तो फिर देखिए यहाँ पर अथर्व इलेवंस गांव देवी कानपुर टीम है धीरे धीरे देखिए बात करेंगे फाइनल के टिकट की तरफ जो लकी ड्रॉ रहेगा और उसकी तरफ बढ़ रहे हैं. क्या बात है राजेश दादा कथारा देखिए बात करेंगे. दिल वाले तो बहुत होते हैं लेकिन ऐसे दिल वाले काफी कम रहते हैं. और उसके बाद एक स्क्वायर कट खेलना चाहते थे बल्ले का लिया बाहरी किनारा. गली में दिल चुराना और गली में रन बचाना आसान नहीं रहता. एक बार निकला तो थर्ड में खुला 4 रन है और टीम का टोटल देखिए सागर पहुंच गया चौके के साथ है 12 रन. अब जीत से देखिए काफी नजदीक है यहाँ पर 6 गेंद शायद 12 गेंद रह जाएगा 6 की जरूरत है.
पहले स्क्रीन पर देखिए इस वक्त दर्शकों को देखा जा रहा है खिड़ुकपड़ा देखिए 40+ टीम है, आधे 40+ देखिए ये 40+ का ये खासियत है, मैच कोई भी जीते हारे पार्टी तो साथ में होती है। खड़ी सर देखिए 40+ का ही है भाई, ये मैदान के अंदर मैदान जंग खेलते हैं, बाहर देखिए इंजॉयमेंट लेते हुए यहाँ पर बहुत बढ़िया देखिए दर्शकों के खेमा में पहुंचता हुआ यहाँ पर चला जानुमान क्रिकेट संघ, नेवाली पाडा क्रिकेट संघ नाणेफेकीसाठी तुम्ही संपर्क साधायचे आहे। मैदानामध्ये लढत आपण इथे पाहतो, तिरंगा धुंद्रे विपक्ष अत्तरबाई 11 गावदेवी कानपुली यातून जो संघ जिंकणार तो निश्चित स्वरूपात लकी ड्रॉ साठी पात्र ठरेल आणि लकी ड्रॉ मात्र 2 संघाच्या दरम्यान केली जाईल। प्रणय 11 सारा शिवकर आणि यामध्ये जो जिंकेल त्यामध्ये लकी ड्रॉ केली जाईल। तो शायद है मुकाबला यहाँ पर ओ माय गॉड है पिछला 2 मैच है, सुन 3 मैच ऐसा हुआ कि लास्ट के गेंद में 6 रन इसने मैच जीता है आज आदेश मते देखिए पिछला 3 मैच में छक्का लगा कर टीम को जीत दिलाए, क्या बात है। और देखिए राजेश दादा के पूरे मित्र परिवार से यहाँ पर हम